नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी घटक 5 विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्म्युले यामध्ये सराव संच 5.4 आपण सोडवित आहोत. त्यातला प्रश्न दुसरा प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 सरळ रूप द्या सिम्प्लिफाय. त्यामधलं पहिलं उदाहरण सोडवले आपण. दुसरं सोडणार आहोत 3k - 4 r - 2m कंसाचा वर्ग वजा कंसात 3k + 4r - 2m कंसाचा वर्ग. आपण a + b + c 3 पदांच्या बेरजेचा वर्ग पाहिलेला आहे. a वर्ग + b वर्ग + c वर्ग 3 पदांच्या वर्गांची बेरीज अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 2ab अधिक दुसऱ्या तिसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 2bc अधिक पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 2ac अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. पहिलं पद आहे 3k, त्याचा वर्ग मांडावा लागेल. ऋणसंख्येचा वर्ग धन असतो. 4r त्याचा वर्ग मांडावा लागेल. 4r कंसाचा वर्ग वजा 2m तिसऱ्या पदाचा वर्ग तिथंही वजा चिन्ह अधिक 2m कंसाचा वर्ग. त्यानंतर वजा पहिल्या दुसऱ्या अधिक आहे परंतु पहिलं दुसरं पद या ठिकाणी धन ऋण ऋण अधिक 2 गुणिले पहिले पद 3k गुणिले दुसरे पद वजा 4r. ठीक आहे. पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट. त्यानंतर अधिक दुसरं तिसरं पद त्याच्या गुणाकारा दुप्पट दुपटीतलं 2 गुणिले वजा 4r दुसरं पद गुणिले वजा 2m तिसरं पद अधिक या ठिकाणी 2 गुणिले पहिले पद 3k गुणिले तिसरे पद वजा 2m. त्यानंतर वजा पुढल्या कंसाचा विस्तार आहे असाच. या ठिकाणी 3k अधिक 4r वजा 2m कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 3k कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4r कंसाचा वर्ग वजाचा वर्ग अधिक 2m कंसाचा वर्ग. या ठिकाणी अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे 3k पहिलं पद गुणिले 4r दुसरं पद अधिक 2 गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद 4r गुणिले वजा 2m अधिक 2 पहिल्या तिसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 2 गुणिले 3k पहिलं पद गुणिले तिसरं पद. ओके. कंस पूर्ण. या ठिकाणी हा भाग सोडवायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. 3k कंसाचा वर्ग 9k वर्ग अधिक 4r कंसाचा वर्ग 16r वर्ग अधिक 2m कंसाचा वर्ग 4m वर्ग अधिक या ठिकाणी इथला अधिक आहे आणि इथला वजा अधिक वजा वजा 3 दुनी 6 6 चौक 24kr वजा 24kr. इथं आलो ऋण ऋण धन दुसरं तिसरं पद 4 दुनी 8 8 दुनी 16 अधिक 16rm अधिक 16rm. त्यानंतर इथं आलो 3 दुनी 6 धन ऋण ऋण 3 दुनी 6 6 दुनी 12 12km अधिक 12km. त्यानंतर दुसऱ्या कंसासाठी वजा कंसामध्ये 3k कंसाचा वर्ग 9k वर्ग अधिक 4k कंसाचा वर्ग 16r वर्ग 4r कंसाचा वर्ग 16r वर्ग अधिक 2m कंसाचा वर्ग 4m वर्ग 2 गुणिले 3 गुणिले 4 त्रिकोण 12 2 गुणिले 3 गुणिले 4 बेत्रिक 6 चौक 24kr अधिक 24kr. इथं आलो 4 दुनी 8 दुनी 16 धन ऋण ऋण 4 दुनी 8 दुनी 16 वजा 16rm. इथं आलो अधिक वजा वजा 3 दुनी 6 6 दुनी 12 12km वजा 12km. ओके. कंस पूर्ण. 9k वर्ग कंस या ठिकाणी सोडवण्यासाठी पुढची पर्याय वजा चिन्ह बाहेर असल्यामुळे आतल्या सगळ्या पदांची चिन्ह बदलायची. सर्व पदांची चिन्ह बदलायची. अधिकचं वजा वजाचं अधिक. 9k वर्ग पहिल्या कंसाचा विस्तार तसाच 9k वर्ग अधिक 16r वर्ग अधिक 4m वर्ग वजा 24kr अधिक 16rm अधिक इथं आलो अधिक 12km
वजा चिन्ह वजा 9k वर्ग वजा 16r वर्ग वजा 4m वर्ग वजा 24kr अधिक 16rm अधिक 12km. पूर्णपणे हे चिन्ह बदलले आहेत. हे वजा झालं, वजा k वर्ग वजा 9k वर्ग वजा 16r वर्ग वजा 4m वर्ग वजा 24kr अधिक 16rm आणि अधिक 12km. त्यानंतर 9k वर्ग येत आहे. 9k वर्ग आणि वजा 9k वर्ग गेले. ओके, 9k वर्ग वजा 9k वर्ग गेले. 16r वर्ग वजा 16r वर्ग अधिक 4m वर्ग वजा 4m वर्ग. या ठिकाणी वजा 24kr वजा 24kr वजा वजांची बेरीज वजा असते, वजा 48kr. इथं 16rm अधिक 16rm. इथं पुन्हा एकदा पहा, अधिक 2 गुणिले 3k गुणिले वजा 2m 3 दुनी 6 6 दुनी 12 वजा 12km वजा 12km. इथे वजा 12km वजा 12km आणि अधिक 12km इथं जात आहेत. त्यामुळे वजा 24kr वजा 24kr वजा 48kr आणि अधिक 16rm अधिक 16rm 32rm 32rm वजा 48kr हे अंतिम उत्तर. ओके, त्यातला दुसरा आहे. तिसरा प्रश्न आहे 7a वजा 6b अधिक 5c कंसाचा वर्ग अधिक 7a अधिक 6b वजा 5c कंसाचा वर्ग. इथं a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग त्रिपदीच्या 3 पदांच्या बेरीजचा वर्ग आहे. पहिल्या पदाचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धन 6b दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 5c तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराला दुप्पट म्हणून 2 गुणिले पहिलं पद 7a गुणिले दुसरं पद 6b अधिक 2 गुणिले दुसरं तिसरं पद 2 गुणिले वजा 6b गुणिले 5c अधिक 2 गुणिले पहिलं तिसरं पद 7a गुणिले 5c 2 गुणिले 7a गुणिले 5c अधिक दुसऱ्या पदाचा विस्तार करताना त्याच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, त्यामुळं कंस सोडवून जो येणारा आत विस्तार आहे तो लिहायचा. पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या कंसासाठी 7a वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 6b कंसाचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धन असतो अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग 5c कंसाचा वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराला दुप्पट म्हणजे 2 गुणिले 7a गुणिले 6b 6a गुणिले 7a गुणिले 6b अधिक 2 गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद 6b गुणिले 5c 6b गुणिले वजा 5c अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद 2 गुणिले पहिलं पद 7a गुणिले 5c. ओके, विस्तार करूया, वर्ग करूया. 7a वर्ग 7 कंसाचा वर्ग 49a वर्ग इथं 6b कंसाचा वर्ग 36b वर्ग 5c कंसाचा वर्ग 25c वर्ग. या ठिकाणी धन ऋण ऋण 7 दुनी 14 चौसंग 84ab वजा 84ab. नंतर इथं आलो अधिक इथलं वजा अधिक वजा वजा 7 दुनी 12 12 पण 60 वजा 60b गुणिले c bc वजा 60bc 7 दुनी 12 12 पण 60 धन ऋण ऋण वजा 60bc. इथं आलो 7 दुनी 14 पंचे 70 अधिक 70ac. त्यानंतर इथं 7चा वर्ग 49 वर्ग 49a वर्ग अधिक 6bचा वर्ग 36b वर्ग अधिक 5cचा वर्ग अधिक 25c वर्ग. इथं 7 दुनी 14 सक्क 84 अधिक 84ab. इथं आलो 7 दुनी 12 पण 60 वजा 60 अधिक वजा वजा 7 दुनी 12 पण 60 वजा 60bc. शेवटी 7 दुनी 14 पंचे 70 अधिक वजा 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 70ac. या ठिकाणी 49a वर्ग अधिक 49a वर्ग बरोबर 98a वर्ग 36b वर्ग 36b वर्ग 72b वर्ग अधिक 25c वर्ग अधिक 25c वर्ग वजा 50c वर्ग वजा 84b अधिक 84 शून्य. या ठिकाणी वजा 60bc वजा 60bc वजा वजांची बेरीज वजा असते,
वजा 120 BC आणि अधिक 70 अधिक 70 0. त्यामुळे याचा विस्तार सोपं रूप द्या. 28 सोपे रूप काय आलेलं आहे? 98 वर्ग अधिक 72 B वर्ग अधिक 50 C वर्ग अधिक वजा 120 BC. ओके. अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व पायऱ्या सांगण्याची आवश्यकता नाही. सोप्या पद्धतीने किंवा सोप्या भाषेमध्ये तुम्ही सुद्धा वर्ग करू शकता इंग्रजीमध्ये. हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून गुणवत्तावाढीसाठी त्यांच्या पण आपण प्रयत्न करावा. धन्यवाद.